अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. मंत्रजाप सुरू करताच अनेकांना पहिल्या काही दिवसातच विचित्र विचार मनात येतात. काहींना वाटतं हे कसले विचार आहेत, मी चुकीचा मार्ग घेतोय का? पण खरं पाहिलं तर हा अनुभव अगदी नैसर्गिक आहे. जसं खोल विहिरीतून पाणी काढताना सुरुवातीला गढूळ पाणी वर येतं आणि नंतर निर्मळ होतं, तसंच जप सुरू झाला की मनातील गढूळ विचार वर येतात. घाबरायचं नाही, उलट हा शुद्धीकरणाचा टप्पा आहे. नंबर 2. गुरु सांगतात की प्रत्येक मंत्रात प्रचंड शक्ती आहे. जेव्हा आपण तो जपतो तेव्हा त्या स्पंदनामुळे मनात दडलेले संस्कार, जुन्या आठवणी आणि दडपलेले वासनात्मक विचार वर येतात. जसं मंदिर साफ करताना सुरुवातीला धूळ उडते, तसंच जपाच्या सुरुवातीला विचार उडतात. पण धूळ निघाली की मंदिर शुद्ध होतं, तसंच मनही निर्मळ होतं. म्हणून हा काळ मनाचा शुद्धीकरण काल म्हणून स्वीकारला पाहिजे. नंबर 3. अनेक भक्त विचारतात, गुरुदेव, जप करताना लक्ष एकाग्र का होत नाही? सतत भलतेच विचार येतात. यावर गुरूंचं गुप्त उत्तर असतं, जप सोडू नका. विचार येतात म्हणजे मंत्राने काम सुरू केलंय. खरं तर जेव्हा मन विचलित होतं तेव्हाच आपली खरी साधना सुरू होते. कारण स्थिर मनाला जपाची गरज नाही, अस्थिर मनालाच आधार लागतो. म्हणून विचित्र विचार हे पराभव नाही, तर साधनेच्या प्रगतीचा टप्पा आहे. नंबर 4. गुरुचरित्रातही असं सांगितलं आहे की साधकाला सुरुवातीला अनेक अडथळे येतात. कधी आळस, कधी शंका, कधी वाईट स्वप्न, तर कधी असह्य विचार. पण जेव्हा साधक ठामपणे जप सुरू ठेवतो तेव्हा हळूहळू मनाची गाठ सुटते. जसं सुरुवातीला पंख न उडलेल्या पक्ष्याला उडायला अवघड जातं, पण सरावाने तो आकाश गाठतो. तसंच मंत्रजपाने मन आकाशापर्यंत पोहोचतं. नंबर 5. गुरूंचं आणखी एक गुप्तवचन असं आहे की विचार येतात ते थांबवू नका, त्यांना वाहू द्या, पण तुमची नजर मंत्रावर ठेवा. नदीत कितीही तरंग आले तरी पाण्याचं अस्तित्व अबाधित असतं. तसंच मनात विचार आले तरी मंत्रजपाचा प्रवाह थांबवू नका. काळाच्या ओघात विचार आपोआप शांत होतात आणि एक दिवस येतो जेव्हा फक्त मंत्राचा नाद शिल्लक राहतो. नंबर 6. विचित्र विचार येणं हे फक्त मनाचा खेळ आहे. मन नेहमी अस्थिर असतं. भूतकाळाची चिंता, भविष्याची काळजी आणि वर्तमानाचा गोंधळ. मंत्र हा त्याला आधार देतो. म्हणून जप सुरू ठेवताना विचित्र विचार हे खरं तर गुरूंच्या कृपेचे चिन्ह आहे. कारण ते विचार वर आले म्हणजे तो आता जळून नष्ट होणार आहे. जर ते आत दडून राहिले तर आयुष्यभर त्रास दिला असता. नंबर 7. गुरु सांगतात, मंत्रजप म्हणजे आरसा आहे, ज्यात तुमचं खरं रूप दिसतं. आरसा दाखवतो तेव्हा सुरुवातीला दोष दिसतात, पण त्यांना काढून टाकलं तर चेहरा उजळतो. जसं सुरुवातीला साधकाला आपले वाईट विचार, राग, मत्सर जाणवतात, पण मंत्राच्या स्पर्शाने ते वितळतात. हीच खरी साधना आहे. दोष वर आणणं, त्यांना स्वीकारणं आणि मग गुरूंच्या कृपेने त्यांचं निर्मूलन करणं. नंबर 8. मंत्रजपात लक्ष विचलित होतं तेव्हा साधकाने घाबरून न जाता उलटा आनंद मानावा. कारण याचा अर्थ असा की मंत्राने मन हलवलंय. स्थिर पाण्यात कधीच तरंग येत नाही, पण दगड टाकला की तरंग उठतात. मंत्र हा दगड आहे, जो मनात टाकला की जुनं गढूळ पाणी हलतं. त्यामुळे विचार वर आले की गुरूंना धन्यवाद द्या, गुरुदेव, आता मी शुद्ध होतोय. नंबर 9. गुरूंचं गुप्त उत्तर असंही आहे की मनाला युद्धभूमी समजा. एकीकडे मंत्राचं तेज तर दुसरीकडे मनाचे विचार, ही दोघांची लढाई असते. सुरुवातीला विचार जास्त वाटतात, पण हळूहळू मंत्राची ताकद वाढते आणि विचार शांत होतात. अखेरीस फक्त मंत्राचं राज्य राहतं. म्हणून साधकाने धीर धरावा, सातत्य ठेवावं आणि विश्वास न सोडावा. जप हेच अंतिम विजयाचं अस्त्र आहे. नंबर 10. शेवटी गुरु सांगतात, विचित्र विचार आले तर जप थांबवू नका. उलट मंत्रावर दुप्पट प्रेम करा. मंत्र हा केवळ शब्द नाही, तो गुरूंचा श्वास आहे. जेव्हा आपण त्या श्वासाशी जोडतो तेव्हा मनातील सर्व गोंधळ शांत होतो. म्हणून साधना करताना आलेला विचित्र विचार म्हणजे अंतरीची मळमळ बाहेर पडणं आहे. एकदा ते निघून गेले की साधकाला खरी शांती, आनंद आणि गुरूंचं अखंड दर्शन मिळतं. नंबर 11. गुरु म्हणतात, मंत्रजप म्हणजे आतल्या गुप्त दाराची किल्ली आहे.
जेव्हा आपण जप करतो तेव्हा ते दार उघडायला लागतं, पण त्याआधी आत दडलेला धूर, गोंधळ, वासनात्मक विचार बाहेर यायला लागतात. त्यामुळे साधक घाबरतो. पण खरं म्हणजे हेच शुद्धीकरण आहे. जसं वादळ आलं की आकाश स्वच्छ होतं, तसंच विचित्र विचार आले की मनांचं आकाश निर्मळ होतं. नंबर 12. अनेक साधकांनी अनुभव सांगितले आहेत की जप करताना वाईट आठवणी, राग, मत्सर, भीती अशा गोष्टी मनात आल्या, पण काही काळानंतर त्या नाहीशा झाल्या आणि शांती लाभली. गुरु सांगतात, हेच तर खरं यश आहे. जेव्हा मनाचा कचरा वर आला तेव्हाच तो नष्ट होतो. त्यामुळे जपात विचित्र विचार येणं ही पराभवाची नाही तर प्रगतीची खूण आहे. नंबर 13. गुरूंचं गुप्त मार्गदर्शन असंही आहे. विचारांशी लढू नका, त्यांना फक्त साक्षी भावाने पहा. जसं आकाशात ढग येतात व जातात, तसे विचार मनात येतात व नाहीसे होतात, पण आकाशावर त्यांचा परिणाम होत नाही. तसंच मंत्रजप करताना विचार आले तरी त्यांना वाहून जाऊ द्या. तुम्ही मंत्रावर लक्ष केंद्रित ठेवलं की विचार स्वतःच विरून जातील. नंबर 14. मंत्रजपाची खरी गुप्तता अशी आहे की तो आपलं मन हळूहळू रिकामं करतो, पण रिकामं होण्यापूर्वी त्यातील जुना गोंधळ बाहेर पडतो. म्हणून गुरु सांगतात, मनातील अशुद्धता निघून जाणं म्हणजे विचित्र विचार. हे घडणं गरजेचं आहे, कारण घर झाडताना धूळ उठल्याशिवाय घर स्वच्छ होत नाही. धूळ उठली की कळतं स्वच्छता सुरू झाली आहे. नंबर 15. गुरूंचं एक सुंदर गुप्त उत्तर आहे. जप सुरू ठेव, विचार येऊ दे. एक दिवस मंत्राची ज्योत इतकी प्रखर होईल की सर्व विचार जळून राख होतील. साधकाने जप करताना संयम ठेवला पाहिजे, कारण संयमाशिवाय साधन फुलत नाही. जो साधक धीर धरतो त्यालाच शेवटी गुरूंचं अद्भुत दर्शन आणि अंतरीची गहन शांती लाभते. नंबर 16. जपात येणारे विचित्र विचार म्हणजे मनाचा आरसा आहे. आरशात आपण जसे आहोत तसेच दिसतो. सुरुवातीला दोष दिसतात, पण त्यांना झाकण्याऐवजी ते स्वच्छ केले की रूप सुंदर होतं. मंत्रजप मनाचा आरसा पुसतो. सुरुवातीला अस्वस्थ वाटते, पण जसजसा आरसा स्वच्छ होतो तसतसा साधक स्वतः दिव्य स्वरूपाचं दर्शन घेतो. नंबर 17. गुरु सांगतात, मंत्रजप हे युद्ध नाही तर प्रेम आहे. म्हणून विचारांशी युद्ध नको, मंत्रावर प्रेम करावं. जेव्हा साधक मंत्रावर प्रेम करू लागतो तेव्हा मन हळूहळू शांत होतं. जसं एखादं मूल रडतं पण आईच्या कुशीत गेलं की ते शांत होतं, तसंच मन विचलित होतं, पण मंत्रमातेला धरलं की ते शांत होतं. नंबर 18. अनेक भक्त म्हणतात, गुरुदेव, विचार इतके येतात की कधी कधी जप थांबवावा वाटतो. गुरु त्यांना प्रेमाने सांगतात, सोडून देणं म्हणजे पराभव, चालू ठेवणं म्हणजे विजय. जप करणारा साधक शेवटी नक्कीच फळाला पोहोचतो, कारण मंत्र हा अखंड प्रवाह आहे. जो त्यात टिकून राहतो तोच अखेरीस त्या प्रवाहात विलीन होतो. नंबर 19. मंत्रजप करताना आलेले विचार म्हणजे आतल्या अंधाराचं दर्शन आहे, पण तो अंधार बाहेर आला की प्रकाशाचं स्वागत होतं. जसं रात्र संपली की सूर्योदय होतो, तसंच विचारांचा गोंधळ संपला की अंतःकरणात प्रकाश निर्माण होतो, आणि हा प्रकाश म्हणजेच गुरूंचं स्वरूप. म्हणून साधकाने विचार आले की आनंद मानावा, आता प्रकाश जवळ आला आहे. नंबर 20. शेवटी गुरूंचं गुप्त उत्तर असं आहे, विचार आले म्हणजे घाबरू नकोस, मंत्रावर पूर्ण विश्वास ठेव, हा मंत्र तुला पार नेईल. साधकाने फक्त एकच करायचं, रोज जप करायचा, गुरूंना शरण जायचं आणि धीर धरायचा. हळूहळू विचित्र विचार नाहीसे होतील, मन स्थिर होईल आणि साधकाला गुरूंची खरी कृपा अनुभवता येईल. हेच मंत्र जपाचं खरं फळ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ.